विचार. सन्माननीय विचारपीठासमोरील सन्माननीय आदरणीय श्रोते, ज्ञाते आणि वक्ते हो, मी कुमारी शरण्या शिर्के आपणासमोर विषय मांडते. वाचनिक संस्कार. वाचनाचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. माणूस आपल्या पैशांनी नाही तर तो आपल्या ज्ञानाने ओळखला जातो. म्हणूनच सर्व लहान बालकांनी वाचनप्रिय असावे. जे वाचले त्याचे मनन चिंतन करावे व जे समजले त्याचे लेखन करावे. वाचनाने ज्ञानाची लांबी, रुंदी व उंची वाढते, तर वाचनाने विश्वातील अथांग ज्ञान प्राप्त होते व एक अलौकिक आदर्श व्यक्तित्व घडते वाचनाने आपल्या शब्दांची श्रीमंती व खोलता वाढते. तर वाचनाने आपण इतरांपेक्षा एक पाऊल नेहमी पुढे राहतो. जसं की जे पेरलं ते कधी ना कधी उगवणारच. अगदी तसंच मित्रांनो, आपल्यावर झालेले लहानपणीचे वाचनाचे संस्कार आपल्याला कधी ना कधी उपयोगी येणारच. तन की शुद्धि स्नान से होती है, धन की शुद्धि दान से होती है. तन की शुद्धि स्नान से होती है, धन की शुद्धि दान से होती है. उसी तरह मन की शुद्धि प्रभावी अध्ययन से होती है. चांगल्या वाचनाने जीवनातील न्यूनगंड, भयगंड व अहंगंड नष्ट होते. तर माणसाचे जीवन पॉवरफुल, प्रोग्रेसिव्ह व सेन्सिटिव्ह बनते. माणसाचा आत्मविश्वास व आत्मसन्मान वाढतो. तर माणसात लघुत्व जाऊन गुरुत्व येते. माणसाच्या वाणी, विचार व वर्तन यात परिवर्तन होते. परिणामी हे पद, प्रतिष्ठा, पैसा, हे पुरस्कार आपल्या मागे पुढे हात जोडून उभे राहतील. आणि सोशल मीडियाच्या या युनिव्हर्सिटीत वाचन संस्कृती विस्कळीत चालली आहे. काही समाजकंटक व देशद्रोही भावनिका पसरवून सामाजिक व विघातक कृत्यांनी संघर्ष घडवून आणत आहेत. त्यांचे फळ हे त्यांना मिळणारच. परंतु मित्रांनो, तुम्ही संघर्षासाठी नाही तर संवादासाठी वाचन करा. वाचन विघातक नाही तर विधायक करा. शासनाचे कायदे कानून आपण वाचत नाही, समजून घेत नाही. त्यामुळे काही धूर्त व स्वार्थी लोक आपली फसवणूक करतात. परिणामी आपले फार मोठे नुकसान होते. आपण दररोज वर्तमानपत्रे वाचल्याने जागतिक व चालू घडामोडीचे ज्ञान होते. कथा, कादंबऱ्यांच्या वाचनातून आपल्या ज्ञानाला चालना मिळते. इतिहासाच्या वाचनातून आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व व पराक्रम समजतो. तर विज्ञानाच्या वाचनातून अणुरेणूपासून ते परमाणूपर्यंतचे समस्त ज्ञान प्राप्त होते. वाचनाने आपण समुद्रात व अंतराळात मोठी प्रगती, तर शस्त्र व शास्त्रात मोठी क्रांती केली आहे. तेव्हा जागतिक पटलावर लोकल टू व्होकलद्वारे आत्मनिर्भर बनूया. पण यासाठी वाचन हवे. सखोल वाचनातून सामान्य कुटुंबातील भीमराव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर मोहनदास हे महात्मा गांधी बनले. नरेंद्र हे स्वामी विवेकानंद, तर अबुल पाकीर हे मिसाईल मॅन, डॉक्टर अब्दुल कलाम बनले. कारण एकच मित्रांनो, वाचन आणि वाचन. आपण ज्या शाळेत शिकतो तेथे आपल्याला पुस्तकी ज्ञान मिळते. त्या शाळेतील कथा, कादंबऱ्या तसेच ग्रंथ यांवर जी धूळ साचलेली आहे ती नष्ट करण्यासाठी व मोबाईलचा अतिवापर टाळण्यासाठी वाचन करावे. याच वाचनातून आपणातील कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर कोणी महात्मा गांधी होईल. कोणाला स्वामी विवेकानंद, तर कोणाला डॉक्टर अब्दुल कलाम म्हणून ओळखतील. जाता जाता एवढंच